मी आता लॅश लावून घेणार आहे. तर लॅशसाठी मी अशी एक लॅश घेतली आहे आणि हा ग्लू आहे. तर त्या लॅशला ना सगळीकडे पहिल्यांदा ग्लू लावून घ्यायचा आहे छान. असं मी सगळीकडे ना लॅशला ग्लू लावून घेते. थोडासा ह्या कोपऱ्यांना जास्त लावायचा कारण की तिथनं आपले लॅश निघतात. त्याच्यामुळे मी हा ग्लू लावून घेतला आहे आणि हा ग्लू तुम्हाला 5 मिनटं सुकवायचा आहे. सुकवताना असं करत सुकवलं तर ते लॅशला एक छान आपल्या आईसचा शेपसुद्धा येतो. आणि तुम्ही जो आरसा घेणार आहे छोटासा आरसा घ्यायचा आहे आणि तो तुमच्या डोळ्यांच्या असा खाली तुम्हाला डोळ्यांच्या खाली धरायचा आहे आणि ह्या लॅश तुम्हाला अशा वरनं प्लेस करायच्या आहेत पहिल्यांदा. तुम्ही बघू शकता इथं मी लॅश छान अशा प्लेस करून घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं एकदम असं छान प्रेस केलं ज्याने त्या एका जाग्यावरती बसतील. आता परत मी एक मेकअप ब्रश घेणार आहे. त्यांनी असे त्यांचे जे पॉईंट आहेत ना ते पॉईंट या मेकअप ब्रशने छान असे प्रेस करून घेणार आहे. तुम्ही तर बघू शकता छान अशी ही लॅश जी आहे ती छान अशी प्लेस झालेली आहे. याला एक थोडंसं 5 मिनटं द्यायचे सुकण्यासाठी. त्या 5 मिनटांमध्ये आपण अजिबात जास्त डोळ्याचे फडफड करायचे नाही कारण की आपण जर तसं केलं तर डोळ्यांच्या इथे पाणी येतं आणि मग त्या लॅश इथनं निघायला सुरुवात होते. त्याच्यामुळे त्यांना छान असे सेट होऊन द्यायच्यात. तोपर्यंत मी आता इकडली दुसरी लॅश छान प्रकारे सेट करून घेते. चला तर मग सेम प्रोसेस करायची आहे दुसऱ्या लॅशसाठी सुद्धा. आता परत एकदा छान असा मस्कारा लावून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपले लॅश आणि ह्या आर्टिफिशियल लॅश ज्या आहेत ते दोन्ही मिक्स होऊन जातील. त्या वेगवेगळ्या दिसणार नाही. त्याच्यासाठी छान असा परत एकदा मस्कारा लावून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता कसलाही गॅप यामध्ये दिसत नाही आहे. अशा छान लॅश आता आपल्या लावून झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत बाय.